Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is 17th lecture about trigonometry. This is part of video lecture series about SSC mathematics, and I will appeal you to subscribe my channel Mathematics Made Easy and take advantage of all these lectures. Okay, so we will continue now with solution of some graded problems. So consider this problem. See, they have given if tan theta plus sin theta is equal to m and tan theta minus sin theta is equal to n, show that m square plus n square is equal to 4 into root of mn. So this is graded problem actually. So we will try to solve this. I may not solve everything from this problem. I may leave some part for exercise. But see, I will give you the direction how to solve this problem. So what is given? We start with given. Okay, so we can say it is given that tan theta plus sin theta is equal to m. Correct? Tan हे आपणाला दिलेलं आहे. Say this is result 1. आणखी काय दिलं आहे आपणाला? तर tan theta minus sin theta. Tan theta minus sin theta is equal to n. This is also given. So naturally आपणाला बघा असं लक्षात येणार ना, इथे प्लस sin theta, इथे मायनस sin theta. ऍड केलं आपण. So adding 1 and 2. Adding 1 and 2. काय मिळेल बघा आपणाला? When you add 1 and 2, tan theta आणि tan theta यांचं ऍडिशन म्हणजे 2 tan theta. साइन थिटा मायनस साइन थिटा म्हणजे ते 0 झालं आणि इज इक्वल टू m प्लस n असं मिळेल तुम्हाला. म्हणजेच काय मिळालं बघा, टॅन थिटा इज इक्वल टू m प्लस n अपॉन 2. बरोबर ना? आणि मग त्याच्यामुळे आपणाला असं पण लिहिता येईल की कॉट थिटा हे काय असतं सांगा? टॅन थिटाचा रेसिप्रोकल म्हणजेच 1 अपॉन टॅन थिटा. इट विल बी व्हॉट? 2 upon m plus n. So this is a result number 3. तसंच आपण आता काय करूया? Subtracting 2 from 1. So what we will do is 1 मधून आपण 2 सबट्रॅक्ट करू. म्हणजे आपण पहिलं काय लिहिणार? 1 लिहिणार इथे. टॅन थिटा प्लस साइन थिटा इज इक्वल टू m आणि मायनस बघा टॅन थिटा मायनस साइन थिटा इज इक्वल टू n. हे सबट्रॅक्ट करतोय आपण. जरा काळजीपूर्वक कामं करा. टॅन मायनस टॅन 0 होईल. प्लस साइन आहे इथे मायनस दिस मायनस साइन. हे पाहिजे तर इथे चिन्ह बदलावी. दॅट इज बेटर वे. ती चिन्ह बदलावी आपण. मायनस मग हे साइन थिटा प्लस साइन थिटा म्हणजे 2 साइन थिटा झालं आणि दॅट इज इक्वल टू m मायनस n. नॅचरली काय झालं बघा, साइन थिटा विल बी m मायनस n अपॉन 2. बरोबर ना? आणि त्याच्यामुळे कोसेक थिटाची व्हॅल्यू काय होईल? कोसेक थिटा विल बी 2 अपॉन m मायनस n. आता हे का केलं आपण? कॉट थिटा आणि कोसेक थिटा आणण्याचा हेतू काय? तर आपल्याला काही झालं तरी साईनचा साईन मिळालं असतं आपणाला आणि इथे टॅन मिळालंय. आता साईनचा रेसिप्रोकल कोसेक होतो आणि मग टॅन आणि कोसेक अशी फंडामेंटल आयडेंटिटी नाहीच आहे. म्हणून ते आपण कॉट आणि कोसेक आणलं. आता आपणाला माहिती आहे, वी नो दॅट काय आयडेंटिटी आहे. सो हे तुमचं दुसरं झालं. म्हणजे हे जे कोसेक थिटाची व्हॅल्यू आहे 2 अपॉन m हे चौथं इक्वेशन लिहा. आता आपणाला माहिती आहे की कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय? 1 प्लस कॉट स्क्वेअर्ड थिटा.
कॉट स्क्वेअर्ड थिटा. म्हणजेच काय झालं बघा, कोसेक स्क्वेअर्ड थिटा मायनस कॉट स्क्वेअर्ड थिटा इज इक्वल टू 1. मग आता माझ्याकडे कोसेक थिटाची एम आणि एनच्या भाषेतली किंमत आहे, कॉट थिटाची पण एम आणि एनच्या भाषेतली किंमत आहे. म्हणून काय करता येईल मला इथे, दिस इज नाव फ्रॉम 3 and 4. बरोबर ना. 3 मध्ये आपण कॉट थिटाची किंमत आणली आहे, कोसेकची किंमत 4 मध्ये आहे आपल्याकडे. सो बाय युझिंग 3 and 4 व्हॉट आय कॅन राईट, 2 अपॉन एम मायनस एन कंसाचा वर्ग, हे झालं कोसेक स्क्वेअर थिटा, मायनस कॉट स्क्वेअर थिटा म्हणजेच 2 अपॉन एम प्लस एन ब्रॅकेट स्क्वेअर, अँड दिस इज इक्वल टू 1. दिस इज इक्वल टू 1. ठीक आहे. मग आता काय होईल बघा, याचाच अर्थ काय झाला, याचा स्क्वेअर किती होणार, 4 अपॉन एम मायनस एन कंसाचा वर्ग प्लस नव्हे मध्ये मायनस साईन 4 अपॉन एम प्लस एन कंसाचा वर्ग, अँड दिस इज इक्वल टू 1. बरोबर ना. दिस इज इक्वल टू 1. मग आता आय विल इरेज दिस पार्ट बिकॉज ऑलरेडी दिस इज डन बाय अस. ओके, सो आय डोंट नीड दिस पार्ट आय विल इरेज. ठीक आहे. हां, आता काय होईल बघा, याचं मला कॅल्क्युलेशन करावी लागतील. म्हणजे हे क्रॉसमध्ये 4 मला कॉमन घेता येईल. सो आय विल टेक दॅट 4 कॉमन, कारण इथे पण आहे इथे पण आहे 4. देन इंटू ब्रॅकेट काय होईल बघा, 1 अपॉन एम मायनस एन ब्रॅकेट स्क्वेअर्ड मायनस 1 अपॉन एम प्लस एन ब्रॅकेट स्क्वेअर्ड, आणि दिस इज इक्वल टू 1. म्हणजेच काय होणार बघा, 4 आहेतच तिथे, हे क्रॉस मल्टिप्लाय करा, एम प्लस एन स्क्वेअर. बरोबर ना. एम प्लस एन स्क्वेअर म्हणजे काय होणार, एम प्लस एन ब्रॅकेट स्क्वेअर्ड इंटू 1 म्हणजेच एम प्लस एन ब्रॅकेट स्क्वेअर्ड, मायनस याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय होणार, एम मायनस एन ब्रॅकेट स्क्वेअर, होल थिंग डिवायडेड बाय प्रॉडक्ट ऑफ दिस टू, एम मायनस एन स्क्वेअर एम प्लस एन स्क्वेअर. बरोबर ना. सो दिस विल बी एम मायनस एन ब्रॅकेट स्क्वेअर्ड इंटू इथे होणार एम प्लस एन ब्रॅकेट स्क्वेअर, आणि हे सर्व इक्वल टू 1 आहे. त्यामुळे तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय केलं ना याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन, की तुम्हाला असं मिळणार 4 इंटू ब्रॅकेट एम प्लस एन स्क्वेअर मायनस याचा स्क्वेअर म्हणजेच काय झालं, एम मायनस एन कंसाचा वर्ग, आणि दिस इज इक्वल टू एम प्लस एन स्क्वेअर इंटू एम मायनस एन स्क्वेअर. This is I will erase this part which is not needed now. I think already you have noted it. Okay, so this part we will erase. आपल्याला हे मिळालं. बरोबर आहे. मग आता काय होईल बघा, हे जर आपण सिम्प्लिफाय केलं लेफ्ट हँड साईडला जी क्वांटिटी आहे ती, तर मला काय मिळणार, 4 इंटू ब्रॅकेटमध्ये एम प्लस एन कंसाचा वर्ग म्हणजेच काय झालं, एम स्क्वेअर प्लस 2mn प्लस एन स्क्वेअर, नंतर काय आहे मायनस, म्हणजे हा एक ब्रॅकेट आहे त्यातला, आणि मायनस काय, एम मायनस एन कंसाचा वर्ग म्हणजेच काय झालं, एम स्क्वेअर्ड मायनस 2mn प्लस एन स्क्वेअर्ड, अँड दिस इज इक्वल टू एम प्लस एन स्क्वेअर इंटू एम मायनस एन स्क्वेअर. बरोबर ना. मग आता काय झालं बघा, हे पण तुम्ही जर सिम्प्लिफाय केलं तर 4 इंटू हा एम स्क्वेअर मायनस एम स्क्वेअर हे कॅन्सल होतील, हा एन स्क्वेअर आणि इथे मायनस साईन आहे, हा एन स्क्वेअर कॅन्सल होतील, हे 2mn मायनस मायनस 2mn म्हणजे 2mn प्लस 2, मायनस मायनस प्लस होतं तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे इथे 4mn होईल, 4mn होईल. आणि ऑन धिस साईड काय मिळणार बघा तुम्हाला, एम मायनस एन स्क्वेअर, एम मायनस एन ब्रॅकेट स्क्वेअर्ड इंटू एम प्लस एन ब्रॅकेट स्क्वेअर्ड. बरोबर ना. मग आता इथेच तुम्ही आपण काय होणार बघा, हे एम
तुमचं जे 4 आणि 4चा गुणाकार म्हणजे थोडक्यात इथे 16 mn झालं आणि ऑन दिस साइड इट इज m मायनस एन ब्रॅकेट स्क्वेअर्ड इंटू m प्लस एन ब्रॅकेट स्क्वेअर्ड. मग आता इथे आपण स्क्वेअर रूट घेऊया. स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअर रूट असं म्हणू आपण. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. काय मिळेल बघा आपणाला. हे 16 mn आहेत, त्याचं वर्गमूळ 16चं वर्गमूळ किती 4 आणि ते रूट mn होणार. आणि याचं वर्गमूळ काय, हा a वर्ग b वर्ग टाईप आहे, याचं वर्गमूळ काय ab म्हणजेच m मायनस एन इंटू m प्लस एन. परंतु m मायनस एन इंटू म्हणजे काय झालं बघा 4 रूट mn इज इक्वल टू काय होणार m स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर. m स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर असं तुम्हाला मिळेल ते. त्यामुळे m स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल टू 4 रूट mn असं जे त्यांनी आपल्याला दिलंय इट इज नॉट राईट. वी विल गेट m स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर इज इक्वल टू 4 mn. बघा इथे काही वेळा त्या प्रिंटिंग एरर्स असतात. इट शुड बी मायनस एन. सो m स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर मस्ट बी 4 रूट mn. I think that is correct thing. Okay. So this is how मेन ठीक आहे ते मायनस साईन चुकलं प्रिंटिंग एरर वगैरे असू शकतात, परंतु आपणाला प्रोसिजर लक्षात घ्या. कॅल्क्युलेशन्स किती महत्त्वाचे आहेत हे लक्षात घ्या. मला हे लक्षात यायला पाहिजे की मी टॅनची व्हॅल्यू काढली आणि इकडे साईनची व्हॅल्यू काढणार मी, कारण ही जी दोन इक्वेशन्स आहेत ना ती ॲपरंटली आपल्याला ह्याची जाणीव करून देतात की टॅनची व्हॅल्यू काढा साईनची व्हॅल्यू काढा. परंतु टॅन आणि सेक अशी फंडामेंटल आयडेंटिटी आहे, कॉट आणि कोसेक ही फंडामेंटल आयडेंटिटी आहे आणि साईनचा रेसिप्रोकल कोसेक आहे. त्यामुळे मला टॅनचा रेसिप्रोकल घेऊन कॉटमध्ये शिरता येतं आणि साईनचा रेसिप्रोकल घेऊन कोसेकमध्ये शिरता येतं आणि मग कोसेक स्क्वेअर इज इक्वल टू कॉट स्क्वेअर प्लस 1 ही आयडेंटिटी यूज करता येते. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करावा लागेल. हे थिंकिंग त्यातलं महत्त्वाचं आहे. समजलं ना. दिस थिंकिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो आय होप यू अंडरस्टूड हाऊ टू सॉल्व दिस टाईप ऑफ प्रॉब्लेम. नाव वन मोर वी विल ट्राय दॅट. ओके, द प्रॉब्लेम इज दिस. सोपे असतात काही प्रॉब्लेम. हॉट प्रॉब्लेम म्हणून जरी देत असले तरी ते सोपे असतात. बघा हा प्रॉब्लेम बघा, दुसरा प्रॉब्लेम या लेक्चरमधला की इफ x इज इक्वल टू a इंटू साइन थिटा and y is equal to b into tan theta. Then prove that a square upon x square minus b squared upon y squared is equal to 1. बघा आता काय करते, सोपं आहे ना. सोल्युशन कसं करणार बघा आपण. तुम्हाला काय दिलेलं आहे, गिवन x इज इक्वल टू a साइन थिटा आणि y इज इक्वल टू b टॅन थिटा. दिस इज गिवन. मग त्याच्यावरून मला लगेच कळतंय साइन थिटा आय कॅन राईट ॲज x अपॉन a आणि इथे मला कळतं की टॅन थिटा आय कॅन राईट ॲज y अपॉन b. पण मला ए स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर वगैरे पाहिजे, म्हणजे ह्याचा रेसिप्रोकल घ्यावा लागेल. आता साइन थिटाचा रेसिप्रोकल काय, कोसेक थिटा. कोसेक थिटा विल बी ए अपॉन एक्स आणि टॅन थिटाचा रेसिप्रोकल काय, कॉट थिटा. दॅट विल बी बी अपॉन वाय. नाउ व्हॉट इज द फंडामेंटल आयडेंटिटी विच रिलेट्स दिस टू थिंग्स. यू नो 1 प्लस कॉट स्क्वेअर्ड थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर्ड थिटा. त्यामुळे कोसेक स्क्वेअर्ड थिटा मायनस कॉट स्क्वेअर्ड थिटा इज 1. मग त्यातलं कोसेक थिटा म्हणजे ए अपॉन एक्स आहे. सो वी विल राईट ए अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर्ड मायनस बी अपॉन वाय कंसाचा वर्ग बरोबर 1. मग तेच आपल्याला सिद्ध करायचं आहे. ए आणि ए छेद एक्स कंसाचा वर्ग किती असतो, ए स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर्ड अपॉन वाय स्क्वेअर.
and this is equal to 1. So proved. सी काही कठीण नाही आहे या प्रॉब्लेममध्ये. तुम्हाला जर ए स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर आणि बी स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर यांचं सबट्रॅक्शन 1 दाखवायचं असेल तर समहाऊ तुम्हाला ए अपॉन एक्सची म्हणजे ए स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू मिळवली पाहिजे. पण ए स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर हा कशाचा स्क्वेअर आहे? ए अपॉन एक्सचा स्क्वेअर. म्हणून ए अपॉन एक्स मला काढलं पाहिजे. ते कसं येणार? साइन थिटा मी काढला एक्स अपॉन ए, मग ए अपॉन एक्स हा रेसिप्रोकल झाला एक्स अपॉन एचा, मग इकडे पण साइन थिटाचा रेसिप्रोकल होईल, म्हणून ए अपॉन एक्स हे कोसेक थिटा. असं हे थिंकिंग करत राहिलं पाहिजे आपण. सी या लेक्चर्समधून माझा एक प्रयत्न असा आहे की चांगले विद्यार्थी जे तुमच्यामध्ये आहेत त्यांना नुसती गणित फळ्यावरची उतरवून घेण्यामध्ये इंटरेस्ट नसतो. असे खूप चांगले विद्यार्थी असतात. त्यांच्यासाठी मी असं म्हणेन की तुम्ही हे नीट समजावून घ्या. तुम्हाला कुठलीही डिफिकल्टी कधीही आली तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी अँड गेट द प्रॉब्लेम सॉल्व. तुमचे टीचर्स आहेतच, नथिंग रॉंग विथ देम. दे ऑल्सो कॅन फाइंड युअर आन्सर युअर क्युरीज. पण आपल्या ज्या सर्व शंका असतात मनामध्ये मॅथमॅटिक्स बाबत त्या लगेच तुम्ही दूर करून घेतल्या पाहिजे. त्या दृष्टीने तुमचे प्रयत्न असले पाहिजे. Okay, now one more problem we will try, which is again a graded problem, so that let us see whether you can solve such problems. बघा प्रॉब्लेम असा आहे की if sin theta plus sin square theta, sin theta plus sin squared theta is 1, prove that cos square theta plus cos raised to 4 theta is equal to also 1. बघा आता इथे दिलेलं काय मला, हे अशा टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत. इफ समथिंग देन समथिंग, हे तुम्हाला दिलेलं आहे. सो इन अ सोल्युशन व्हॉट यू विल राईट, गिवन sin theta plus sin squared theta is 1. This is given. ठीक आहे. मग आता लगेच मला काय लिहिता येईल बघा, दॅट मीन्स sin theta is equal to 1 minus sin squared theta. पण what is 1 minus sin squared theta? You know it is cos theta, cos square theta. So sin theta is equal to cos squared theta. किती सुंदर इक्वेशन मिळालं बघा आपणाला. हे 1 समजा. मग आता सो साइन थिटा प्लस साइन स्क्वेअर्ड थिटा विल बी वॉट, साइन थिटा म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा आहे, त्यामुळे हे कॉस स्क्वेअर्ड थिटा आणि त्याचा स्क्वेअर म्हणजेच कॉस स्क्वेअरचा स्क्वेअर. सो आय विल राईट इट हिअर प्रॉपरली, कॉस स्क्वेअर्ड थिटाचा स्क्वेअर. हे साइन थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा 1 दिलेलंच आहे. सो दिस इज ऑल्सो 1. म्हणजेच काय झालं, कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअरचा स्क्वेअर, घातांकांचा घातांक म्हणजे गुणाकार असतो त्या घातांकांचा, म्हणजेच कॉस रेस टू 4 थिटा इज 1. प्रूव्ड. काय कठीण आहे या प्रॉब्लेममध्ये? आपणाला एक डायरेक्शन पाहिजे, आपल्याला विचारांना एक दिशा पाहिजे. ती दिशा मिळाली की सर्व प्रॉब्लेम्स करता येतात. आय होप यू अंडरस्टूड दिस प्रॉब्लेम. व्हेरी नाईस प्रॉब्लेम. पुन्हा पुन्हा ही लेक्चर्स बघा तुम्ही आणि समजून घ्या काय कसं करायचे प्रॉब्लेम्स. ठीक आहे. नाउ द लास्ट प्रॉब्लेम वी विल सॉल्व फ्रॉम दिस पर्टिक्युलर लेक्चर. इट इज से थर्ड प्रॉब्लेम आय थिंक. Number is not important. Important is how to solve these problems. So say suppose this is the problem. If root 3 tan theta is equal to 3 sin theta, find value of sin square theta into cos square theta. Where theta is not equal to 0. दिलेलं आहे पर्टिक्युलरमध्ये आपणाला थिटा 0 नाही आहे म्हणून लक्षात घ्या. मग आता कसं करता येईल बघा. गिवन सोल्युशन, गिवन काय दिलंय बघा आपणाला, रूट 3 इंटू टॅन थिटा
बरोबर 3 साइन थिटा हे आपणाला दिलेलं आहे. ओके, त्यामुळे काय होईल बघा, ओके, हा या साइन थिटाने समजा आपण भागलं दोन्ही साईडला, तर काय होणार, √3 इंटू टॅन थिटा डिवायडेड बाय साइन थिटा इज इक्वल टू 3. पण आता या √3 ने पण भागूया. आता बघा ना, इथे म्हणजे काय उरेल, इथे टॅन थिटा अपॉन साइन थिटा दॅट विल बी इक्वल टू 3 अपॉन √3. म्हणजे हा √3 आपण इकडे आणला, बरोबर ना. मग त्याचं आता काय होणार, सॉरी, टॅन थिटा अपॉन इथे साइन थिटा आहे, नॉट दिस, सो साइन थिटा. मग टॅन थिटा अपॉन साइन थिटा म्हणजे काय होणार बघा, टॅन थिटा डिवायडेड बाय साइन थिटा. त्यातलं टॅन थिटा काय आहे, तर साइन थिटा अपॉन कॉस थिटा, आणि त्याला तुम्ही साइन थिटा अपॉन 1 ने भागताय, म्हणजेच 1 अपॉन साइन थिटाने मल्टिप्लाय करताय. सो दिस साइन थिटा गेट्स कॅन्सल्ड, सो दिस इज 1 अपॉन कॉस थिटा, बरोबर ना. आणि व्हॉट इज 1 अपॉन कॉस थिटा, हे जे टॅन थिटा अपॉन साइन थिटा आहेत ते 1 अपॉन कॉस थिटा असं तुमचं आलं. म्हणजेच हे 3 अपॉन √3 ची व्हॅल्यू किती आली, √3. म्हणजेच तुम्हाला आता काय मिळालं, 1 अपॉन कॉस थिटा इज √3. त्यामुळे काय झालं, कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन √3. कॉस थिटा इज 1 बाय √3. ओके, दिस इज द कन्क्लुजन फ्रॉम द गिवन स्टेटमेंट. ठीक आहे. मग आता काय करता येईल मला बघा, आपल्याला काय काढायचं आहे, साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काढायची आहे. साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा, यातला कॉस थिटा मिळालेलाच आहे. आता साइन थिटा कसा काढायचा तुम्हाला माहिती आहे, फंडामेंटल आयडेंटिटी वापरायची. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज 1. म्हणजेच ते साइन स्क्वेअर थिटा हे किती होणार, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजेच काय होणार, 1 मायनस या कॉस थिटाचा स्क्वेअर, हा 1 बाय √3 आहे, त्याचा स्क्वेअर 1 बाय 3. म्हणजेच 3 मायनस 1 ते 2 बाय 3 होईल. म्हणून मग साइन थिटा किती होईल, 2 बाय 3चं वर्गमूळ, √2 बाय √3. दिस इज व्हॉट यू विल गेट. पण शेवटी तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे, साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर. साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काढायची आपल्याला. सो साइन स्क्वेअर्ड थिटा मायनस कॉस स्क्वेअर्ड थिटा विल बी व्हॉट इट विल बी, साइन थिटा हे आहे √2 बाय √3 त्याचा वर्ग म्हणजे 2 बाय 3 मायनस कॉस थिटाचा स्क्वेअर, कॉस थिटा आहे 1 बाय √3 त्याचा स्क्वेअर 1 बाय 3 आला. सो फायनल आन्सर इज 2 मायनस 1 1 बाय 3. बघा या प्रिंटिंग एरर्स असतात. साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा, आय फॉरगॉट टू राईट मायनस साइन. But then that is not important. Important thing is whatever is given, from that how you calculate sin and cos. Once you get sin and cos, you can substitute values. इथे sin square theta into cos square theta विचारलेलं असलं तरी मला काढता येईल. sin square theta plus cos square theta विचारणारच नाहीत, कारण ते कायम 1 असतं. You know, for every angle theta, sin square theta plus cos square theta is always 1. So no one will ask you what is that. ठीक है, तो we will stop this lecture here. I hope you enjoyed this lecture, understood everything that is taught. These are all graded problems that we are trying. Thank you.